तर आज ह्या नस्याचे चमत्कारिक फायदे आज आपण बघणार आहोत. तर नस्य म्हणजे काय हो? तर नस्य म्हणजे नासायाम प्रणीयमानम औषधम नस्यम, म्हणजे नाकाच्या द्वारे जे औषध दिलं जातं ते म्हणजे नस्य, म्हणजे नाकात टाकायचं औषध. पण नाकात औषध का टाकायचं? जर आपल्याकडे तोंड हा रूट असताना म्हणजे तोंडातून औषध आपण घेतोच की, मग नाकातून वेगळं टाकण्याचं काय कारण आहे? त्याचं कारण नासा ही शिरसो द्वारम असं सांगितलंय की नाक हे शिराचं, शिर म्हणजे काय, मस्तिष्क, डोक्याचं द्वार आहे, मेंदूचं द्वार आहे. नाकाचा आणि मेंदूचा जवळचा संबंध आहे. आणि मग हे जेव्हा तुम्ही नाकामध्ये जे औषध टाकतात ते मेंदूच्या सेंटर्सपर्यंत जातं आणि तिथून ते काम करतं. कारण मेंदू हा तुमच्या शरीराचा एक प्रकारे राजा आहे. सगळा कंट्रोल जो आहे तो त्या मेंदूकडे आहे. म्हणून तुम्ही जेव्हा त्याला ॲक्टिवेट करतात तेव्हा पोटातून घेतलेलं औषध हे जास्त चांगलं काम करतं. नस्याचं कार्य कसं होतं हे सांगताना आयुर्वेदशास्त्र सांगतं की नाकात जेव्हा तुम्ही औषध टाकतात तेव्हा ते तिथले जी त्वचा असते नाकाच्या आतली श्लेष्मल त्वचा, तिथून ते शोषलं जातं. तिथून ते डोक्याच्या मध्यभागी जाऊन पूर्ण डोक्यामध्ये म्हणजे त्या नसांमधून ते शिरांमधून ते सगळीकडे पसरतं. त्याचप्रमाणे त्यामुळे तेथील आजार ते कमी करतं, म्हणजे डोक्यातील. त्याचप्रमाणे ते नाक, कान, घसा, डोळे इथे सुद्धा जे काही आजार असतात, म्हणजे आजच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ENT आणि ऑफ्थॅल्मॉलॉजी याच्यामध्ये येणारे जे काही आजार आहेत ते आजार बरं करण्यास मदत करतं.